3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या दुरुस्तीचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। 1839च्या दरम्यान बांधण्यात आलेल्या या गरुड मंडपाला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या वास्तव्याच्या ठिकाणी याला एक विशेष महत्व आहे। जवळपास 181 वर्ष जुन्या या गरुड मंडपात दर शुक्रवारी श्री महालक्ष्मी इथे सदरेवर बसते अशी मान्यता आहे। त्याचबरोबर गणेशोत्सवातही गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना इथेच होते। अशा या ऐतिहासिक गरुड मंडपाचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत। 9व्या शतकाच्या सुमारास बांधल्या गेलेल्या महालक्ष्मी मंदिराचा एक अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे गरुड मंडप। पण हा गरुड मंडप काही इतका प्राचीन नाही आहे। 1838 ते 1843 या म्हणजे अगदी अलीकडच्या काळात करवीर संस्थानचे दाजी पंडितराव यांच्या कारकिर्दीमध्ये या गरुड मंडपाची रचना झाली। गरुड मंडप जरी अलीकडच्या काळातला असला तर या गरुड मंडपाला ज्या गरुडामुळे नाव मिळालं तो गरुड आणि तो गरुड विराजमान असलेली सदर सिंहासन ही या मंदिराची वैशिष्ट्य मात्र प्राचीन। या सिंहासनावरच जगदंबेची पालखी जेव्हा जेव्हा मंदिरातून बाहेर पडते त्यावेळेला या सिंहासनावर विराजमान होते आणि मग आपल्या गाभाऱ्यामध्ये परत येते। असं प्राचीन परंपरा असलेल्या या गरुड असलेल्या चबुतऱ्याला दाजी पंडितरावांनी साधारणपणे 160 ते 165 वर्षापूर्वीच्या काळामध्ये कौलारू एक मंडप बांधला। 3.5 खणांचा आणि 9 खांबांच्या रेषा असलेला असा हा गरुड मंडप 160 ते 165 वर्ष जगदंबेची सेवा करत आपल्याला उभा राहिलेला पाहायला मिळतो। गरुड मंडप हा महालक्ष्मी मंदिराचा एक अलंकारच आहे। महालक्ष्मीचे अनेक धार्मिक विधी, नवरात्र सोहळा किंवा अक्षय तृतीयेचा कार्यक्रम, झोपाळ्यावरचा कार्यक्रम, अशा प्रत्येक कार्यक्रमाची साक्ष देणारा हा गरुड मंडप म्हणजे महालक्ष्मी मंदिराचं 150 वर्षापासूनचं एक वैभव आहे। सुबक लाकडी दर्जेदार नक्षीकाम असल्यामुळे आणि या पौराणिक ग्रंथात गरुडाचा उल्लेख आढळत असल्यानं या मंडपाला गरुड मंडपाचं नाव पडलं। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून साधारण 23 कोटी रुपये खर्चून अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडप, मणिकर्णिका कुंड आणि नगारखान्याची पुनर्बांधणी सुरू आहे। या ठिकाणांचा मूळ ढाचा आहे तसाच ठेवून देवस्थान समितीनं हे काम हाती घेतलंय।